मुसळधार पावसानं सध्या महाराष्ट्राला झोडपून काढलं असून कन्नड तालुक्यातही पावसाचा कहर पाहायला मिळतोय। परीक्षणातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। तालुक्यातील ब्राह्मणी गराडा येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होतं। या पाण्यातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणारा 58 वर्षीय शेतकरी मदन झब्बू राठोड पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात वाहून गेलाय। दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:45च्या दरम्यान ही घटना घडली आहे। ओढ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोकांनी ओरडून पाण्यात न जाण्याविषयी सूचना दिल्या। त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आलं नाही। गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड व इतर तरुणांनी शोध मोहीम सुरू केली, परंतु मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे यश आलं नाही। कन्नड तालुक्यात अद्यापही पाऊस चालू असून पुढील भारतातील धोक्याचे असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच सतर्कता बाळगावी असं आवाहन सूचना कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी दिला आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मनोज चव्हाण, कन्नड। नमस्कार, मी विद्याचरण कडवकर, तहसीलदार कन्नड तालुक्यातील सर्व नागरिकांना याद्वारे विनंती करतो की येणाऱ्या 2-3 दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे। आज रात्री सुद्धा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण या गोष्टीकडे जागरूक राहावे। आपली काही गुरेढोरे जनावरे असतील तर नदीपात्राकडे जाऊ देऊ नये। आपणही घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आणि आपण काळजी घ्यावी। आपली मुले असतील, आपल्या कुटुंबातील व्यक्ती पाण्याकडे कुणीही जाऊ नये। नदी नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुलावरून जर पाणी वाहत असेल तर कुठल्याही पुलावरून आपण जाऊ नये। जरी पाणी कमी वाटत असेल तरी पुलाला खड्डे पडत आहेत आणि त्यामध्ये पाय पडून तो जाऊन त्या ठिकाणी खाली पडत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी एवढे नम्र आवाहन करतो। येथे 3 दिवस आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।